उमेदवारी दिली नाहीये, बेबी फॉर्म दिला नाही, त्यामुळं मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, अधिकृत पक्षात प्रवेश केलेला आहे आणि धनुष्यबाण चिन्हावरती आपण निवडणूक लढवतोय। लोकांचा प्रचंड आपल्याला प्रतिसाद आहे, विजयामध्ये आपण नक्की पोहोचणार आहोत। लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे विजय माझा नक्की आहे। शिवसेनेअंतर्गत स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या, जिल्हा पातळीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळूनच मी हा निर्णय घेतलेला आहे। निर्णय घेताना माझ्या मनाला वेदना झालेल्या आहेत, पण त्याला नाईलाज आहे, कारण किती सहन करायचं यालाही मर्यादा आहेत। माझ्या नंतर आलेल्या लोकांना पदं मिळत आहेत, पण मी इतके वर्ष काम करून मला पदं दिली नाहीत, तोही विषय नाही, पण मान सन्मान जो दिला नाही त्याबद्दल त्यामुळेच आपण बाजूला पडलेलो आहे। आणि महत्त्वाचं आहे, इलेक्शनला जे एबी फॉर्म द्यायला लागतो तो मला आजच्या दिवशीपर्यंत दिला नाही। सकाळी 10 वाजता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। वाट बघून शेवटी मी हा निर्णय घेतलेला आहे। पूर्ण झालेल्या बैठक झालेलं सर्व झालेलं, पण पक्ष म्हणले फक्त निवडणुकीला तुम्ही उभं राहावा, बाकी तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत केली जाणार नाही, तुम्ही तुमच्या ताकदीवरती निवडणूक लढवू शकता, त्याच्या व्यतिरिक्त पक्ष काही मदत करू शकत नाही। केलं तर वरनं आल्यानंतर देऊ, त्या ज्या भूमिका होत्या उलट म्हणायला पाहिजे होतं की बाळासाहेब टिंगरे मी इतक्या वर्ष काम करताय शिवसेनेमध्ये की तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देऊ, मदत करू आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी जी पक्षाची ताकद लागते ती तुमच्या मागे उभी करू, हे बोलले असते तरी मी त्या पक्षामध्ये थांबलो असतो, पण ती भूमिका त्यांनी घेतली नाही। त्यांनी हात वरती केले, त्यामुळे मला नाईलाज हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। मला जर इतक्या वर्ष काम करून जर पक्ष सहकार्य करत नसेल किंवा पक्षाचे नेते मंडळी, म्हणजे वरच्या लोकांचा काही विषय नाही, जे स्थानिकवरची जे नेते मंडळी आहेत त्यांनी जी बुटसुटी धोरणाची भूमिका घेतली, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला। पण मी समाधानी आहे की जो तो मला भेटतोय तो प्रत्येक जण म्हणतो की बाळासाहेब तुम्ही फुकट इतक्या वर्ष त्या पक्षात राहिला, ज्यासाठी म्हणजे ज्या लोकांच्यामुळे तुम्ही बाहेर पडला तो निर्णय तुम्ही केव्हाच घ्यायला पाहिजे होता, कारण सन्मान हा महत्त्वाचा पाहिजे। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, स्वाभिमानानं जगणारा आणि स्वाभिमानानं ताट मनानं जगणारा मी कार्यकर्ता आहे। सातारा शहरात शिवसेना जीवन ठेवायचं काम हे बाळासाहेब शिंदेनेच केलेलं आहे। इथून पुढेही सातारा शहरामध्ये शिवसेना जे पक्षाचं काम आहे ते वाढवण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे। आता वरच्या लोकांनी विचार केला पाहिजे की बाबा आपण आपल्या पक्षातनं कार्यकर्ते का बाहेर पडत आहेत, का थांबत नाहीत आणि पुढे थांबायचा प्रयत्नही करत नाही, जातो तर जाऊ दे म्हणतात। मग त्यांना पक्ष ठेवायचा जिवंत का बंद करायचं ते तर मला कळणार। सातारा जिल्ह्यातली परिस्थिती तीच आहे की लोकांनी शिवसैनिकांना बाहेर प्रवेश करण्यापेक्षा थांबवलं पाहिजे, पण ते कोण प्रयत्न करतच नाहीये। आम्ही प्रयत्न केले जिच्या अगोदर, पण त्यामध्ये काहीच यश येत नाही आणि त्या लोकांना त्याचं काही सहजसुद्धा नाहीये असं एकंदर मला कल वाटतंय। मला त्याच्यानंतर एकाचाही फोन आला नाही किंवा बाळासाहेब तुम्ही कशाला पक्ष बदलला किंवा काय केलं, त्यांना गरज नाही आमची, पण आम्ही विषय सोडून दिला, मग पक्ष आम्ही सोडला। ते साधा होता की सातारा शहरामध्ये उपजिल्हा प्रमुखपद ग्रामीण भागाला एक वेगळं द्यावं आणि शहराला वेगळं द्यावं। शहराची संख्या आहे 4.5 लाख, ग्रामीण भागाची लोकसंख्या आहे 2.5 लाख, तर ग्रामीण भागाला उपजिल्हा प्रमुख द्यायचं होतं आणि शहराला 4.5 लाख असल्या म्हणजे शहरामध्ये काम करतो मग मला मागितलं, उलट द्यायलाच पाहिजे होतं। हा विषय पण नाहीये, इतक्या वर्ष काम करणारे का म्हणजे काल आलेल्या लोकांना तुम्ही प्रवेश करताय, लगेच पद्धत देताय।